हो म्हणू नका. अंथरुणात चांगल्या चांगल्या पहिलवानांना चितपट करतो तो ढेकून. माऊली म्हटले ढेकणानं गच्च भरलेली बाज आहे, तुकोबार आहे म्हटलं, आणि त्या बाजेवर एखादा म्हणाला मी सुखानं झोपलो, शक्य आहे का? तुकोबारायचं ह्याच अशा ओवी अशी तुकोबारायचं प्रमाण आहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाय. ढेकणाच्या बाजेवर एखादा सुखानं झोपलो म्हणाला तर त्याच्या बोलण्याला मूर्खत्व येईल. तसं मृत्यू लोकात सुख आणि आनंदाची परिभाषा करणं चुकीचं ठरेल. विठाला मृत्यूलोक आणि आनंद हे समीकरण बसत नाही. बाबाला सगळ्या संतांनी तेच सांगितले, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, दुःख बांधवडी आहे हा संसार. बाबा सुद्धा बोलले, नसलेलं जगत इतकं वेदना देतं आपल्याला. रज्जू सर्पाकार सर्प. सगळं सांगत नाही, रज्जू सर्प सांगतो. संध्याकाळची वेळ, हे सूर्य अस्ताला जायची वेळ आहे, अजून अंधार पडला नाही. त्याला दिवसही म्हणता येत नाही, रात्रही म्हणता येत नाही, पूर्ण प्रकाशही नाही, पूर्ण अंधारही नाही. त्याला शास्त्रीय शब्द आहे मंद अंधकार. मंद अंधकारामध्ये रस्त्याला दोरी पडली, कशासारखी दिसली? बरेच माणसं त्याला बघून चक्कर येऊन पडली. त्याला आपल्या मराठवाडी भाषेत भेपान म्हणतात. चावलाही नाही, काहीच नाही, बघितलं घातलं, भेपान लागलं, मूर्छित झाला, बेशुद्ध झाला. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला दोरीवर सापाचं दिसलंय, दोरी साप वाटली, आता सांगा मला तो दिसायला साप आहे का असायला साप आहे? नीट आहे, तो दिसायलाही नाही, तो असायला नाही, तो फक्त भासायला आहे. दिसायला ती दोरी आहे आणि असायला पण ती दोरी आहे, पण आपल्याला भासण्यापुरता मात्र तो साप. जगत तसं आहे, जगत दिसायलाही नाही, जगत असायलाही नाही, जगत फक्त भासायला आहे. माऊलींनी याला खोट म्हटले. खोट लटिका व्यवहार सर्व हा माया येरजा. नुसतं खोटं नाही, डबल खोटं म्हटले. मग जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंतिपा चरण कमळ बाप रखुमा देवी वनाची. दोन खोटे सांगितले याच्यात, स्वप्नीचे मृगजळ. तुम्ही सांगा मला, स्वप्न खरं की खोटं? स्वप्नीचे चेले जाईल. काय खरंय स्वप्नातलं? स्वप्नीची अनेकता चेल्यान्वये. स्वप्नात प्रवास झाल्यावर पाय दुखतील का? माऊलींनी ओवी चाललेली ज्ञानेश्वरी. एक जण उठलं आणि बायकोला म्हणू लागलं पाय दाब, फार दुखायला लागले. बायको म्हणली, अहो दाढी करायला गाडी घेऊन जाता तुम्ही, चाललात कधी एवढं? तो म्हणला रात्रभर चाललोय. बायको म्हणली कुठं? तो म्हणला स्वप्नात. माऊली आपल्याला प्रश्न करतात, स्वप्नोनी जागृती येतात काय? पाय दुखती पंडू सुद्धा. एक जण तर त्याच्या पुढं
उठल्याबरोबर आरोळ्या ठोकल्या, मलम घेऊन ये, हळद घेऊन ये, तेल घेऊन ये. पायाला कुऱ्हाड लागली. बायको म्हणली नख काढायला नव्याकडे जाता. कुऱ्हाडीनं काय करत होतं? सरपण तोडत होतो म्हटला. बायको म्हणली कुठं? स्वप्नात. ज्ञानोबा राय त्यालाही ओळी येतात. स्वप्नीचे या घाया ओखद शिरोची धनंजय. हे काय खरं आहे का? सगळ्यांची स्वप्न खोटी आहे आणि खरी झाली असती तर किती बरं झालं असतं. मला आज सकाळी पडलं होतं स्वप्न. 2 कोटीची लॉटरी लागली होती मला आज स्वप्नात. रात्री इकडंच कीर्तन केलं मानेगाव बार्शीच्या जवळ. तुळजापूर मार्गे घरी जायला मला 2 वाजले. सकाळी मला माझी गाडी शोरूमला कामाला लावलेली होती, ती गाडी आणायची होती. मी सौभाग्यवतीला म्हटलं सकाळी लवकर उठवा, किमान 8:30ला तरी उठवा आम्हाला, म्हणजे 8:30 ते 9:30 सगळं उरकता येईल आणि 9:30ला शोरूमला जाऊन गाडी आणता येईल. पुढं इकडं यायचंय धाराशिवला म्हटलं. त्यांनी बिचाऱ्यांनी 6 पासून उठले, सगळा स्वयंपाक केला. मी 8:30 पर्यंत गाढ झोपले. 8:20च्या नंतर मला स्वप्न पडलं. स्वप्नात 2 कोटीची लॉटरी. त्या लॉटरी विक्रेत्याला घेऊन मुंबई गाठली. तिथून हेड ऑफिस, तिथून बँकेत बेरर अकाउंट काय नाही. मॅनेजरांनी सांगितलं तुम्हाला 2 कोटीची लागली आहे, पण 2 कोटी मिळत नसतात. 14% महाराष्ट्र सरकार घेणार आहे, 14% केंद्र सरकार घेणार आहे. मी म्हटलं 28 2 56 लाख जाऊ दे, 144 द्या. बँकेत माझ्या समोर सुटकेस भरल्या गेले. 2 बॅगा भरल्या. त्या माझ्या हातात येणार आहे वकील साहेब. आता मॅनेजर माझ्या हातात देणार आहेत बॅगा. तेवढ्यात 8:30 झाले. सौभाग्यवती जवळ आल्या, म्हटलं महाराज उठा, 8:30 झाले. मी म्हटलं काय वेळ 5 मिनिटं झोपू दिलं असतं तर 1,44 लाख घरी आले असते. बायको म्हणली पुन्हा नव्यानं झोपा. आता किती दिवस झोपल्यावर ते घरी येतील पैसे. बरं हातात आलेच असते तर परळी ते धाराशिव गाडीचं डिझेल तरी त्या पैशाने मिळालं असतं का? पैसे नाही आहेत का? आहे. मग डिझेल का मिळत नाही? पैसे स्वप्नातले. स्वप्न खोटं. माऊलीने दुसरं खोटं सांगितलंय. उन्हाळ्याचा दिवस, माळरानाची जमीन, तीव्र सूर्यप्रकाश, समोर पाहिलं आपल्याला पाण्याचं तळ दिसतं. काय म्हणतो आपण? मृगजळ शास्त्रीय शब्द झाला आपला मराठवाडीत. झळझळ्या म्हणा ना, सगळ्यात सोपं. झळया दिसतात कशासारख्या? म्हणजे पाणी आहे का? माऊलीने याला पण उभी दिली. हे जर पाणी असतं तर केळीच्या सालीच्या बागा लोकांनी त्याच्यावर फुलवल्या नसत्या का? मृगजळाची गा तळी ती एक दिठी दुरुनीची निहाळी, वाचुनी तेने पाणी साळी केळी लाविसी काला. आता सांगा, हे मृगजळाचं पाणी दिसायला की असायला? ते दिसायलाही नाही, असायलाही नाही, ते फक्त भासायला. खोट्याचे पिसे उर पण त्याला पाणी समजून जर हरेन धावत गेलं तर खोटियाचे पिसे ओरपूर्वी. आता सांगा, मृगजळ खरं की खोटं? खोटं. स्वप्न, स्वप्नात जर मृगजळ दिसलं तर याला खोटं नाही म्हणायचं, खोट्यातलं
संसार नुसता खोटा नाही, खोट्यातला खोटा. मग या संसारामध्ये आम्ही सुख, समाधान आणि आनंद जर शोधत असू तर तो वेडेपणा ठरेल. विठाला माऊलीने सुंदर दृष्टांत दिलेत, अनेक दिलेत. एक सांगतो. उन्हाळ्याचे दिवस, मराठीमध्ये चैत्राचा महिना, तुमच्या इंग्रजीमध्ये एप्रिलचा महिना. दुपारचा 1:30 वाजलेला. एप्रिल महिन्यात दुपारी 1:30 वाजता ऊन किती छान असतं. बरं वाटतं का ते ऊन? मगाशी तुम्ही कुठे सरला म्हटलं, मला त्या ट्रक ड्रायव्हरचं, त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचं एक कमाल वाटते बघा. भर उन्हाळ्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन नांगरायला जाते आणि ट्रॅक्टरवर गाणं लावते, क्या मोसम आया है. एवढी कमाल. आणि लोकांना उन्हात उभारा वाटून आणि तुला क्या मोसम वाटतो, एवढी कमाल. किर्र ऊन पडलेलं. दुपारचा 1:30 वाजला. एका उंदराला भूक लागली. काही खायला मिळेल का म्हणून उंदीर खाद्यपदार्थाच्या शोधामध्ये नदी किनारी गेला. त्या नदीच्या कडेला वाळू असते. दुपारी 1:30 वाजता वाळू किती थंड असेल विचार करा. तसल्या वाळूवर उंदीर गेला. वाळू तापलेली, वरून सूर्य तापलेला, अंगाची लाही लाही झाली, जीव गुदमरायला लागला. उंदराने विचार केला, अन्न नाही मिळालं तरी चालेल, आता सावली मिळाली. उंदीर सावलीच्या शोधात निघाला. नशीब चांगलं त्याचं. त्यानं सावली म्हणून विचार केला आणि समोर परागभर सावली पडलेली त्याला दिसली. गेला त्या सावलीकडे. तो फक्त सावली कशाची होती ऐका. एक भला मोठा नागोबा काही खायला मिळतं का म्हणून असा फणा काढून बसला होता. त्या फण्याची सावली खाली पडली होती. ज्ञानोबाराय म्हणतात, तो उंदीर तुरु 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 करत गेला. मऊ असा दगड उशाखाली घेतला आणि पुणेकरांसारखं दुपारी 1 ते 4 त्या सावलीमध्ये निवांत झोपला. होईल का असं? ज्ञानोबाराय म्हणतात, त्याला निवांत झोपू देईल तो साप कसला. हे असो आघवी बोली, सांगपा सर्प फणाची सावली, ते शीतल होईल केतुली मुशकासी. मुशक नाम उंदीर. उंदराला सापाच्या फण्याखाली झोप लागेल, जिवंत राहील का हा प्रश्न आहे. मी कशाबद्दल बोललो? उंदराचं नाही चाललंय, आपलं चाललंय. हे माझ्या जीवरूपी उंदर संसार नावाच्या सर्पाच्या फण्याखाली आनंदाचा शोध घेतायत. आनंद मिळणार नाही, मृत्यूला कवटाळावं लागेल. विठाला संसारा सर्प हा विकार विषारी सर्पाच्या फण्याखाली जर आम्ही आनंदाचा शोध घेत असू तर आमच्या एवढा वेडेपणा दुसरा कोणी करणार नाही. जर मृत्यूलोक अशा स्वरूपाचा आहे तर या मृत्यूलोकामध्ये समाधान, सुख आणि आनंद मिळेलच कसं? हा झाला पूर्व पक्ष. इतका संसार खतरनाक आहे, मृत्यूलोक खतरनाक आहे. पण आमच्या संतांच्या प्रतिज्ञा बघा, असल्याही मृत्यू लोकामध्ये
अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. असेल हा मृत्यू लोक दुःखाचा, पण आम्ही जर ठरवलं ज्ञानोबा म्हणतात आनंदे भरीन, नुसता मृत्यू लोक नाही, मृत्यू लोकाबरोबर स्वर्ग आणि पाताळाला सुद्धा आनंदानं भरून टाकण्याची धमक आमची. ज्ञानेश्वरीतली माऊलीची प्रतिज्ञा बघा, आनंदाचे आवारू मांडू जगा. जगाला आनंदाचं अंगण आम्ही सप्रेम भेट देऊ खेळण्याकरता. माऊली म्हणतात फक्त तुम्ही माझ्या ज्ञानेश्वरीकडे या, माझ्या ज्ञानेश्वरीकडे या, तिची मनोभावे सेवा करा. मी तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करून सोडल्याशिवाय राहणार नाही. मने काय आवाचा जो सेवक होईल दियेचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करील. मान्य आहे मृत्यू लोक दुःखाचा, मान्य संसार दुःख रूप आहे, पण या दुःखरूप संसाराला आम्ही सुखरूप करून दाखवू. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप आम्ही याला ब्रह्मरूप करून दाखवू. आम्ही याच्यात आनंद निर्माण करू आणि जगाला आनंदाच्या अंगणामध्ये मुक्त आस्वाद घेण्याकरता खेळण्याकरता सोडू. नियमाला जसे काही अपवाद असतात तसं मृत्यूलोक दुःखाचा आहे. या नियमाला आमचे संत अपवाद ठरले. संतांनी मृत्यूलोक आनंदाचा करून दाखवला. विठाला माझ्या अंगात माऊली ती परिभाषा बोलून दाखवत आहे. मान्य आम्हाला हा संसार दुःखाचा आहे, मृत्यूलोक दुःखरूप आहे, पण आम्ही मात्र आनंदाच्या उच्च शिखरावर विराजमान झालोय. ती आनंदाची अनुभूती माऊलींनी मांडली अभंगाच्या. आनंदुरे आनंदाच्या अनुभूतीवर आमचे संत विराजमान झाले. हे काही सोपं नाही महाराज, हे गोड वाक्य सांगतो तुम्हाला. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं करतात. त्यांना काय 4 हात आहेत, 4 डोळे आहेत असं नाही, सगळं आपल्यासारखेच आहे. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वथा नव्हे नवल दे. संत नवती जगा मानसा सारखे. त्यांच्या क्रिया सामान्य माणसासारख्या असतील, पण ते सामान्य माणसासारखे नसतात. सामान्यातून असामान्यत्वाचा प्रवास त्यांनी त्यांच्या ताकदीवर करून दाखवलेला असतो. विठाला शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले तुकोबाराय व्यापकत्वानं तुका आकाशा एवढा होऊन दाखवतात. रामेश्वर भटांसारख्या विद्वानाला तोंडात गोड घालावं लागतं. काशी क्षेत्रामध्ये विद्वज्जनांच्या मालिकेत ज्या रामेश्वरांचा समावेश केला जातो, ते रामेश्वर तुकोबारायाच्या पुढे नतमस्तक होऊन गुडघे टेकून हात जोडतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले,
म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधाम. उगाच नाही महाराज, रामेश्वर भटांसारखा विद्वान नतमस्तक होतो आणि प्रयोग शब्द प्रयोग कसा केलाय पहा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. त्याचा अर्थ तुमच्या चलत चलत नजरेत आणून देतो. पारड्यामध्ये वजन कापसाचं करायचं. एका तराजूमध्ये माप ठेवलं 5 किलोचं. त्याच्या बरोबरीत मोजायचं आहे काय? कापूस. कापूस टाकल्या गेला 4.5 किलो. पारड मापाचं खाली राहिलं, कापसाचं वर राहिलं. मग अजून टाकावा लागेल म्हणून बचत घेतली, टाकली. आता कापसाचं पारड जरा खाली गेलं, 5.5 झालं. आता सांगा, माप 5 किलोचं आहे, दुसऱ्या पारड्यात कापूस आहे. मग जर वजन करायचं असेल तर मापात कमी जास्त करावं लागेल का कापसात? कारण बरोबरी कोणाला करायची? कापसाला करायची, त्या 5 किलोची. ते प्रमाण आहे, त्याच्यात बदल होणे. बदलायचं असेल तर कापसानं बदलायचं. तसं मापाच्या जागेवर तुकोबा आहे आणि कापसाच्या जागेवर परब्रह्म आहे. बदल करायचा असेल तर मापानं नाही करायचा, बदल करायचा असेल तर वस्तूनं करायचा. पंडित वाचक अथवा दशग्रंथी हे फार अलीकडचे आहेत. आपला परब्रह्माबद्दल बोलतोय आपण. हेही तराजूत टाकले तर लय अलीकडचे झाले. साक्षात परब्रह्म तराजूत ठेवलंय रामेश्वर भटांनी. आणि कमी अधिक कोणाला व्हायचंय? तुकोबा राहायला नाही, परब्रह्माला. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी. तुका ब्रह्मासी नाही गेला, ब्रह्म तुकासी आले. बरोबरीत ब्रह्माला जर यायचं असेल तर कमी जास्त त्यानं स्वतःला करावं लागेल. तुकोबारा एक प्रमाण म्हणून पारड्यामध्ये बसले. याला म्हणायचं लौकिक स्थितीपासून अलौकिक पदापर्यंतचा झालेला प्रवास. इतक्या उंचीला जाण्याकरता साधू जीवन वेगळ्या वेगळ्या अवस्थेतून जात असतं. 3 गोष्टी सांगतो तुम्हाला. आपण मंदिरामध्ये मूर्ती आणून बसवतो. आता भारत महाराजांनी मला नेलं मंदिरामध्ये. 33 वर्षापूर्वी आपण माऊलीची मूर्ती आणून बसवली. जयपूरवरून आणली. इतकी गोड मूर्ती महाराज, इतकी गोड आहे. ते दर्शन घेतलं की इतकं प्रशस्त आणि समाधान वाटलं. अप्रतिम मूर्ती आहे. पण दादा एकच उणीव वाटली, सांगू का नको? एक कमी वाटलं मूर्तीतलं, सांगू का? कीर्तन झाल्यावर सांगू. एकच उणीव वाटली बघा. सगळं काय मूर्ती परफेक्ट आहे, फक्त मूर्ती बोलत नाही. आता उणीव काही नाही तर सांगू काय? मूर्ती बोलली असती तर बस, मग तिथून उठायचा विषयच नव्हता. आता ती मूर्ती घडवायची. कुठलाही मूर्ती घडवायची तर त्याला मुळात तो दगड असला पाहिजे. आपण म्हणतो मूर्ती घडवली, पण वाक्य खरं सांगू, मूर्ती घडवत नसतात. दगडामधला नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. शिल्लक राहिलेला दगड मूर्ती म्हणून पुढे येत असतो. खरं सांगू, बसलेल्या सगळ्या मूर्त्याच आहेत, फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा. नको आपल्या जीवनातला नको असलेला दुर्गुणाचा भाग बाजूला झाला की आपलं शिल्लक राहिलेलं जीवन देवाची मूर्तीच होणार आहे. विठाला की भाय
दगडाला देव व्हायचा असेल तर शून्य हातोडीचे घाव सहन करावे लागतात. सोन्याला अलंकारात रूपांतरित व्हायचं असेल तर आगीतून तावून सलाखून यावं लागतं. तसं संत जीवनाला देव मान्य ह्या पदापर्यंत जायचं असेल तर जगनिंदा, लोक अपवाद या सगळ्या भानगडीतून तावून सलाखून यावं लागतं. जसं आगीत टाकून मुशीत ओतल्याशिवाय अलंकाराचं रूप सोन्याला प्राप्त होत नाही, तसं साधनेच्या आगीत तावून सलाखून निघून परिपक्वतेच्या मुशीत टाकल्याशिवाय सामान्य जीवनाला संतत्व प्राप्त होऊ शकत. माऊली त्या अवस्थेवर जर गेल्या असतील तर प्रवास तेवढा खडतर आहे. आनंददायी अवस्था आजच्या अभंगात माऊलींनी सांगितली की तोवर जायला अगोदर 5 अवस्था पार कराव्या लागतात. पहिली ज्ञानदा अवस्था, दुसरी संन्यासदा अवस्था, तिसरी योगदा अवस्था, चौथी लिलोन्मुक्ती अवस्था, 5वी सत्यदा अवस्था आणि मग 6वी आनंददा अवस्था. तिथं म्हणायचं आनंदो रे आजी आनंद. एक 5-5 मिनिटं घेऊन सांगतो, एकदा भजन करा. ज्ञानदा अवस्था काय आहे? आपल्याला जे दिसतं त्याच्या मुळापर्यंत म्हणजे अधिष्ठानापर्यंत आपण गेलो पाहिजे. दिसणारं वेगळं आणि त्याचं अधिष्ठान वेगळं. कुठल्याही आपण दिसणाऱ्या वस्तूत अडकलं नाही पाहिजे. अधिष्ठानापर्यंत याचं मूळ अधिष्ठान काय, मूळ स्वरूप काय, याचा शोध आपल्याला लागला पाहिजे. 2-3 ओव्या सांगतो माऊलीच्या दृष्टांतात. सुंदर ओव्या दिल्यात माऊली. आपण 3 भूमिकेतून वाटचाल करतो: अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान. मग आपली दृष्टी अज्ञानाची आहे का, विज्ञानाची आहे का, ज्ञानाची आहे? माऊलीने 3 गोष्टी सांगितल्या. अर्जुना तया नाव ज्ञान, एव प्रपंच हे विज्ञान, तेच सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. बघा, माऊलीने आपल्याला प्रश्न केला, मी तुम्हाला विचारतो, पटकन उत्तर द्या. हे काय? बोटातलं दिसेना का तुम्हाला? हे काय मी मतदान केले म्हणून दाखवलं नाही तुम्हाला. या बोटातलं काय? अंगठी. अजून जरा पुढे जा. हे काय? बऱ्यापैकी गेले पुढे तुम्ही. सोन्याची अंगठी. ती अंगठी बाजूलाच काढा, नुसतं सोनं म्हणा ना. आता ऐका, ही अंगठी सोनं असताना आपण याला अंगठी म्हणतो, याला अज्ञान म्हणायचं. सोन्याचं रूपांतर अंगठीमध्ये झालं, याला विज्ञान म्हणायचं. परिवर्तन हा विज्ञानाचा नियम. सोनं असताना अंगठी दिसली, अज्ञान. सोन्याचं रूपांतर अंगठीमध्ये झालं, विज्ञान. समोर अंगठी दिसत असतानाही नजर त्याच्या सोन्यापर्यंत जाणं, याला म्हणायचं या वस्तूचं यथार्थ ज्ञान. आपण फलापर्यंत गेलोच नाही, त्या अंगठीतच रमलो. बोटाचा आकार दिला म्हणून अंगठी आहे. मनगटाचा दिला असता तर कडं झालं असतं, ब्रासलेट झालं असतं, गळ्यात गेलं असतं तर लॉकेट झालं असतं, साखळी चैन झाली असते. इकडे गेल्यावर तर काय काय झालं असतं त्यांनाच विचार. प्राणीहार झाला असता, गंठन झाला असतं, मिनी गंठन झाला असतं, नेकलेस झाला असता, पोहे हार झाला असता, चप्पल हार झाला असता. नाही, हसू नका, चप्पल म्हणालो नाही मी, माझं मराठी MA झालं. चप्पल वेगळं, चप्पल वेगळं. चप्पल याचा अर्थ चंचल. काही त्या कारागिरांनी असे सुंदर हार बनवले, त्याच्यावर नजर स्थिरावत नाही, अशी नजर धावते त्याच्यावर, त्याला चप्पल हार म्हणतात.
मलाही वाटलं होतं सुरुवातीला चप्पल म्हणल्यास काय त्या पादुकाच असतील गळ्यात. कितीतरी दागिने आहेत ना महाराज. जुन्या आई साहेबांकडे आमच्या त्या बोराच्या आठवड्या असतात. जुने चाराने पण काही मावल्यांच्या गळ्यात असायचे बघा. चाराने पुतळे अरे आकार आहे. माऊलींनी आता ओवी सांगतो मी तुम्हाला. मुळात हे काय आहे? सोन आहे. त्या बनवणाराने वेगळे वेगळे आकार दिला म्हणून त्याला वेगळी वेगळी नाव मिळाली. ना तरी सोने लेणे होनी घडे तयाचे सोने पण काय मोडे. हेर अलंकार वरचिली कडे लेतयाचे निभावे. बनवणारांनी वेगळी नावं दिलीत, घालणारांनी वेगळी नावं ठेवलीत म्हणून त्याला नावं वेगळी वेगळी आहेत. मुळात ते काय आहे? दागिने होण्यापूर्वी ते सोनच आहे. दागिने घडवताना ते सोनच आहे. आणि दागिन्यात रूपांतरित झालं तरी ते आपण तरी सोनं म्हणून ते मोडायला घेऊन जा बरं. सोनार काय म्हणतो? त्याला सोनं पण म्हणत नाही, ते भंगार म्हणतो. मोड काय काय आणलं म्हणतो मोडीवर घालायला. आता दुसरा दृष्टांत दिला माऊली. आता नीट विचार करा. हे काय? बस म्हणा तुकाराम भाई. ही बाई नाही, हा काय आहे? शर्टावर पण थांबू नका तुम्ही, कापडावर पण थांबू नका, धाग्यावर पण थांबू नका. हा कापूस आहे. कापूस असताना कपडा शर्ट वाटणं अज्ञान. कापसाचं रूपांतर कपड्यामध्ये होणं विज्ञान. आणि शर्ट बनियान वेगळ्या वेगळ्या रूपात आलेला कपडा समोर दिसत असतानाही आपली नजर कापसापर्यंत जाणं या वस्तूचं यथार्थ माऊलीने याची पण ओवी दिली. ना तरी कापसाची पोटी काय कापडाची होती पेटी. तो वेढी तयाची दिठी कापड झाला. तिसरा दृष्टांत या महिला मंडळ. 14 जानेवारी होऊन गेली. 14 जानेवारीला तुम्ही तो वाण नेता. कशामध्ये नेता? मला तो तुमच्याकडून शब्द पाहिजे. काय म्हणता त्याला तुम्ही? सुगड. आता नुसतं सुगडं नाही, त्याच्यात 2-3 प्रकार आहेत. सुगड्यावर झाकायला असते ती झाकणी, आणि त्याच्यात सगळ्यात छोटं पिलो असतं ते बोळक. बघा आता 3 त्यांच्याकडून मिळाले आपल्याला. सुगड मिळालं, झाकणी मिळाली, बोळक मिळालं. तुमच्याकडे येतो. आता उन्हाळा सुरू झालाय. थंड पाणी प्यायचं असेल तर माठ, डेरा. जुन्या काळामध्ये त्या डेऱ्याचा थोरला भाऊ असायचा, रांजण. त्याची एक काकी असायची, कोथळी असायची. हे मी फक्त नाव तुम्हाला याच्यासाठी सांगितले. वेगळे वेगळे आकार आहेत ते. सुगड आहे, झाकणी आहे, बोळक आहे, डेरा आहे, रांजण आहे, कोथळी आहे. आणि तेच सगळे उतरंडीला गेले तर गाडगे मडके झाले. बघा आकार किती वेगळे वेगळे झाले. तर वास्तविक यांचा आकार जरी भिन्न असला तर हे सगळं काय आहे हे ध्यानात घ्या. माती असताना गाडगे मडके वाटणं अज्ञान. मातीचं रूपांतर गाडग्या मडक्यामध्ये होणं विज्ञान. आणि समोर गाडगे मडके दिसत असताना नजर आमची मातीपर्यंत जाणं त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान. ओवी काय का ना तरी भूम्यातून स्वयंभ काय घड्या गाडग्याची निघती कोंब परिते कुलाल मतीचे गर्भ उमटले. गाडग्यात माती एकच आहे, दागिन्यात सोनं एकच आहे, आणि कपड्यांमध्ये कापूस एकच आहे. तसं माझ्या समोर आता 500 गाडगे बसलेत. आता तुम्ही कोणाला काय म्हणायचं ते घरी ठरवा. फारच तब्येतीवाला असेल तर रांजण म्हणा, उगाच पातळ असेल तर बोळक म्हणा, एखाद्या थंड डोक्याचा असेल तर त्याला माठ डेरा म्हणा. लईच मावशी रागीट असतील, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या नसतील तर त्यांना कोथळी. हे सगळे गाडगे मडके, पण ह्या सगळ्या गाडग्या मडक्यामध्ये असलेली माती एकच आहे. सर्व घटी राम देहा
माझा मुद्दा अधिष्ठान. आपण जरी भिन्न भिन्न माणसं भिन्न भिन्न प्रकृती म्हणून असलो तरी मुळात आपण सगळे देवची बरे तुका म्हणे अमर आहा खरे की पहा ममई वंशो जीवलोके. जर आपण त्याचे अंश असू तर आपण सुद्धा देवच आहोत. भिन्न भिन्न जरी आपण वाटत असलो तरी आपलं अधिष्ठान परमात्मा आहे. या अधिष्ठानाची जाणीव होणं याला ज्ञानदा अवस्था असं म्हणतात. आता एकदा अधिष्ठान कळलं, आपलं मूळ स्वरूप कळलं, मग प्रपंचात अडकायचे कशा? मग प्रपंचातून बाहेर पडण्याची इच्छा निर्माण होणं संन्यासदा अवस्था. विटले हे चित्त प्रपंचापासूनी व मन ते मनी बैस. आमच्या संतांनी या अवस्थेवर गेले, संसाराचा त्यांना कंटाळाला, वीट आला. संसाराच्या तापे देवा करिताय सेवा कुटुंबाची म्हणून प्रपंचाचा वीट, संसाराचा कंटाळा भूपाळीच्या आधारात आपल्या संतांनी किती लिहून ठेवलं. संसाराला त्यांनी सासर म्हणून उपमा दिली आणि त्याचा आलेला कंटाळा देवाला बोलून दाखवला. सासुरवासा भितो जीव ओढे तुझ पासी, आता सासुरवासी मज केले दर्शनाला या होत नाही ना ते. प्रभाते सिवाटे तुमच्या तेथे न चले जोडी मुरली राही. सगळ्या संतांची परिभाषा मुक्ताईचा अर्थतेनं बोलून गेली. उबगले सासरी आता मज माहेरासिन्या तोडा एवढाचाच तुमच्या पडते मी पाया हो. थोडा एवढाचाच तुमच्या पडते मी पाया हो. उबगले सासरे आता मज माहेरासिन्या. उभा राही आपुल्या माहेरा जाईन निरोपया सुख दुःख माझे. मुक्ताई सौम्य बोलतात पण जनाबाई तितक्याच सौम्य नाही. कसं आहे, मुक्ताई पुणे जिल्ह्यातल्या, जनाबाई आपण मराठवाडी गिराईक. गंगाखेडचा जन्म आहे त्यामुळे शिव्या बिव्या बऱ्याच पाठ आहेत जनाबाईच्या. चिडल्यात महाराज या संसाराला, वैतागून खंडेरायाकडेच गेले महाराज जनाबाई. खंडेराया तुझं करीते नवसू मरुदे रे सासू.
सासरा मेल्यावरी होईल आनंद, मरुदे ननंद खंडेराया मरुदे. हे माझं नाही, जनाबाईंनीच लिहिलंय. आता जोडायचं असलं तर मी 2-3 पुन्हा जोडलंय. एवढा परफेक्ट अभंगातला आहे जनाबाईच्या. आपण पुढं थोडं जोडू, आपल्या डोक्याचा वापर करू. हे 3 कडवे जनाबाईचे, चौथा आता मी माझं टाकून देतो. ननंद मेल्यावरी निसीन गहू, मरुदे रे जाऊ राया मरुदे रे जाऊ. मेल्यावरी करीन सेवया, मरुदे रे भाया भाया. मेल्यावरी करीन खीर, मरुदे रे दीर. आता हे माझे होते बरं, हे जनाबाईचे नव्हते. पहिले 3 जनाबाईचे, शेवटचं जनाबाईचं. जणी म्हणे खंड्या सगळेच मरू दे, एकटीच राहू दे, पायापाशी एकटीच राहू दे. आमच्या बहिणी म्हणतील महाराज लय जमलं बघा, काय मजा केली हो. सासू खपविली, सासरा खपविला, ननंद त्या जाऊचा एक कार्यक्रम करा म्हणजे सुटले. हे तुमच्या घरातलं चाललं नाही, ते अंतकरणातलं चाललंय. इथं हे सगळेच गिरायक बसलेले. सासू तर लय खतरनाक आहे महाराज आपली, सगळ्यांच्याच इथं बसली. कल्पनेची सासू हिचा बहुत चिजा, देहभाव नाथबाबांनी सांगितले. कल्पना सासू, कल्पना म्हणजे सौभाग्यवती कल्पनाबाई नाही, इथं बसली. कल्पना अविद्या येणे झाला, त्यातली कल्पना ती सासू आहे. देह अहंकार सासरा आहे, आशा मनशा तृष्णा ननंद आहे, काम क्रोध मद मत्सर दंभ धीर भाये. आपला नवरा तर लय खतरनाक महाराज. आता साजनी साजनी झालेली निसंग, विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीला संग. काम खोडले खोडले सोडीले मा, केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग. आईचा सोगवा आपल्याला नवरात्रीत बोलू घेतलं बघा. हे सगळं आपल्या संतांनी का अधोरेखित केलंय? संसाराचा तिरस्कार, संसाराचा कंटाळा, संसाराचा उबग. संसार म्हणजे सासर. पहाटे पहाटे जनाबाईचा आरडा होता एवढ्यासाठी. येई ओ का नाही दळे ना एकली, एकली दळिता शिणले हात लावी वहिले. येई ओ का नाही दळे ना एकली. एकली दळत नाही तर दोघी पाहिजे. दोघी दुसरी तिला मिळणार कोण आहे मिठाई सोडून? बोलवायचं का? 2 खडे आपण पुढे, आई साहेब मागे. सुंदर माझे जाते माग म्हणा. सुंदर
त्यातून बाहेर पडायचंय म्हणून संतांनी अंतकरण देवाजवळ मोकळं केलं. त्याला संन्यासदा अवस्था असं म्हणायचं. विठाला मग एकदा अधिष्ठानाचं ज्ञान झालं, संसाराचा उभं येऊ लागला की माणसाची साधनेमध्ये प्रवृत्ती होते. त्याला योगदा अवस्था म्हणायचं. भक्ती करू लागला योगदा, ज्ञान मिळवण्याचा अट्टहास धरू लागला योगदा, निष्काम कर्माच्या दिशेने वाटचाल सुरू झाली योगदा, योग साधना करायची इच्छा निर्माण झाली योगदा. परमात्म्याकडे जाणारी कोणतीही साधना त्याला योग म्हटलं. गीतेचे 18 अध्याय तुम्हाला देवाकडे घेऊन जातात म्हणून 18ही अध्यायाला भगवंतानं व्यासांनी योग म्हटलं. तुम्ही बघा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी बघा, इति श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम, सांख्य योगो नाम, कर्म योगो नाम, कर्म संन्यास योगो नाम, हठ योगो नाम, ऐश्वर्य योगो नाम, विभूती योगो नाम, विश्वरूप दर्शन योगो नाम, भक्ती योग नाम, दैवास्व संपत विभाग योगो नाम, गुणत्रय विभाग योगो नाम, श्रद्धात्रय विभाग योगो नाम, मोक्ष संन्यास योग. 18व्या अध्यायाला योग म्हटलंय. कुठल्याही अध्यायाची तुम्ही साधना म्हणून अध्यायाचं पठन करा, तो तुम्हाला परमात्म्याजवळ घेऊन जाण्याचा प्रशस्त रस्ता तयार करून देणारा अध्याय असेल. विठाला चांगलं काम करा. परमार्थ करायला कीर्तनच केलं पाहिजे असं काही नाही, भजनच केला पाहिजे असं काही नाही. समाजात उतरून सामान्य नागरिकांची, सामान्य समाजाची सेवा जरी तुम्ही करत असाल तर तीही परमार्थात मोजले जाईल. 2 गोष्टीने सेवा करायची. एखाद्याला तुम्ही सहकार्य करताय ना, सहकार्य कसं करायचं भगवंतानं सांगितलं. घेणाराच्या डोळ्यामध्ये लाचारी नसली पाहिजे आणि देणाराच्या डोळ्यामध्ये अहंकार नसला पाहिजे. मग अशी देवाणघेवाण जर होत असेल तर तो परमार्थच आहे. घेणारा या लाचार याचक म्हणून तुमच्या पुढे नसला पाहिजे आणि तुम्ही दातान अहंकारी म्हणून उभे राहिले नाही पाहिजे. उजव्या हाताने देण्याचा व्यवहार झाला तर तो डाव्या हाताला कळला नाही पाहिजे. याला म्हणायचं परमार्थ. दातव्यमिति यद्दानं दीयते न उपकारिणे देशे कालेचे पात्रेचे तद्दानं सात्विकम सुखम. 17व्या अध्यायात भगवान बोलून गेले. दीयते न उपकारिणे. बघा जगण्याचे गोड सूत्र सांगू का तुम्हाला. जगणं एवढं सहज सुंदर आहे, फक्त करता आलं पाहिजे. 2 गोष्टी विसरायला शिकलं की जगणं फार सोपं आहे. आपलं नेमकं तिथं घोटाळा आहे, आपण विसरत नाही. 2 गोष्टी विसरा. आपलं चांगलं वागणं विसरा आणि लोकांचं वाईट वागणं विसरा. तर असंच होत नाही मला. आपण आपलं चांगलं ध्यानात ठेवतो आणि लोकांचं वाईट ध्यानात ठेवतो, आयुष्यभर कुथत बसतो. आपलं चांगलं कुठं ध्यानात ठेवतो, आपण बोलून दाखवतो मी त्याच्यासाठी असं केलं, मी त्याच्यासाठी असं केलं, मी त्याच्यासाठी तसं. त्या आठवून त्रास करून घेतो आणि ते काही मनासारखं नाही वागलं की आपलं मी एवढं करून त्यानं असं करावं का. आपला उपकार विसरून जा आणि जगाचा अपकार विसरून जा. आपला चांगुलपणा विसरून जा आणि लोकांचा वाईटपणा विसरून जा. दुःख करायला वेळ शिल्लक राहणार नाही. आपण फार मनाला लावून घेतो. मनाला लावून घ्यायचं नाही. जीवनातले सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात, काही प्रश्न सोडून द्यायचे असतात. ज्याला सोडून द्यायला जमलं ना त्याच्या डोक्याची किटकिट कमी झाली. 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना असतात सुरुवातीला, खालील 7 प्रश्नांपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा. याचा अर्थ उरलेले 2 अरे सोडून द्या, नका ताण घेऊ डोक्यात. 7चं निरीक्षण करा, कोणते 5 आपल्याला सुटेबल वाटतात ते पहिले हातात घ्या. हा, जर तुमचं डोकं तेवढं चालतच असेल, 7ही सोडवायची क्षमता तुमची असेल तर मग 5 पहिले सोडून घ्या आपले तयार असलेले. मग त्या उरलेल्या 2ला वेळ मिळाला तर हात घाला
त्या उत्तर टाकून मग वर लिहा एनी चक कोणतेही तपासा. पण ते क्षमतावाल्यांचा विषय आहे. इथं 5च सुटायचा प्रश्न आहे. 5लाच वेळ पुरण, त्याच्यातच गोंधळ उडायला लागलाय. त्याने 7चा कशाला ध्यास करायचा. 5 सोडायचे, 2 सोडून द्यायचे. साधं गणित आहे. 80 मार्काचे पेपर आहेत ना आता. 20 तसं प्रॅक्टिकल आलं. 80 मार्काच्या 2 तासाच्या पेपरामध्ये जर तुम्हाला 2 प्रश्न सोडून द्यायची सवलत असेल तर 70-80 वर्षाच्या जीवनामध्ये 100-200 प्रश्न सोडून द्यायला काही अडचण आहे का? सोडून द्यायला शिका. फार धरून बसू नका. आपण धरून बसतो. जाऊ द्या, माझा मुद्दा होता योग कर्म. करा तुम्ही कर्म. आयुष्यात कर्म करताना 2 गोष्टी ध्यानात ठेवा. मी उपकाराचं सांगितलं. दात्याच्या डोळ्यात अहंकार आणि याचकाच्या डोळ्यात लाचारी नसली पाहिजे. आता दुसरं आहे, कोणतंही कर्म करताना कर्तृत्वाचा मद आपल्याला झाला नाही पाहिजे आणि फलाची आसक्ती आपण ठेवली नाही पाहिजे. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचित्. आपला दोन्ही ठिकाणी घोटाळा. आपल्याला वाटतं हे जे चाललंय ते मी आहे म्हणून चाललंय, मी करतो म्हणून होतंय. आणि कुठलंही केलं की आपल्याला काय वाटतं, मी एवढं केलं मग थोडंसं माझ्या पदरात काही पडू नये का. दोन्ही त्या सोड. फार अहंकार आहे माझा आपल्याला. अहो इतर जाऊ द्या, घरी सुद्धा माणसं एखाद्याला म्हणलं चला की 8 दिवस पंढरपूरला जाऊ, छे 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 म्हणते. मी 8 दिवस घर सोडल्यावर माग सगळा आम्ही म्हणतो सोडून बघ नुसता उजेड आहे माग. काय मावले आमच्याकडे तक्रार करायला महाराज. त्या म्हणतात महाराज ही किडा 8 दिवस कुठं घेऊन जाऊ, वैताग आणला डोक्याला. काय माणसं 70-75 गाठले तरी ताबा सोडीना झाले महाराज. म्हातारा एवढं केलं तरी चिडीचूप वातावरण घरात. म्हातारी चुलीत लाकडे घालीत बसली. सुना निवडलेले तांदूळ निवडीत बसतात. नातरुंड उलटी पुस्तकं धरायले. आलं रे बाबा म्हणते. अरे आपण घर चालवतोय काय, जेल चालवतोय काय. 2 गोड वाक्य सांगू का महाराज. जीवन इतकं गोड जगता आलं पाहिजे. आपण जिथं जाऊ तिथं लोकांनी आपली वाट पाहिली पाहिजे. आपण जिथून निघून जाऊ तिथं लोकांनी आपली आठवण काढली पाहिजे. लोकांनी वाट बघावी एवढं चांगलं जगा आणि लोकांनी आठवण काढावी एवढं चांगलं वागा. कोणा वाचून कोणाचं थांबलंय. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता माझी. कुठल्या भ्रमात जगतोय आपण. मी नसेल तर काय होईल, काय नाही आणखी चांगलं होतं, टेन्शन घेऊ नको. ते पहिले पंतप्रधान झाले देशाचे, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना वाटायचं एवढा मोठा माणूस गेल्यावर देशाचं काय होईल. थांबलाय का देश. त्यांच्या पोरीनं त्यांच्यापेक्षा चांगला चालवून दाखवलं. पाकिस्तानला नीट केलं. लोक म्हणू लागले एवढी डॅशिंग बाई गेल्यावर काय होईल. त्यांच्या पोरानं नाही का चालवलं. दूरदर्शन वगैरे त्यांची देण आहे देशाला. म्हणले मग आता एवढा गेल्यावर काय होईल. पुण्यवान माणूस आला. 271 झाले, एकच कमी पडलं तर राजीनामा. विकत खासदार घेणार नाही, कोणाचा बळच आणणार नाही. एक खासदार कमी पडला तर राजीनामा. लोक म्हणले एवढा चांगला माणूस गेला तर देशाचं काय होईल. थांबला का देश. अर्थतज्ञ आले महाराज. 14 वर्ष तोंड उघडलं नाही पण देश चालवून दाखवलं. मग 14ला हे मॉडेल आलं. 5000 वर्षात जे कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं. 22 जानेवारी 2024 राम लल्ला मंदिरात नेऊन बसवले. ट्रिपल तलाक रद्द केला. धारा 370 रद्द केली. बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या. पाकिस्तान चिडीचूप आहे, आता चीन चिडीचूप आहे. पेट्रोल डिझेलवर सरकार ठरवायचं नसतं. भाजपाला महागला म्हणून पंतप्रधान बदलायचा नसतो, ध्यानात ठेवा. आंतरराष्ट्रीय सुरक्षेचाही विचार करायचा असतो. कोण उपाशी राहते इथं. मी काही कोणाचा प्रचारक नाही, पण मी सुशिक्षित आहे, अपडेट असतो. लोक म्हणतात एवढा चांगला माणूस, एवढा डॅशिंग माणूस गेल्यावर काय होईल. टेन्शन कशाला घेताय. 60 कोटी लोक सांभाळायला ते योगीजी प्रयागाच्या निमित्तानं. ते तयारच आहेत पुढे बसायला. 29 त्यांच्याच नेतृत्वात लढायचं. लोक म्हणतील मग त्यांच्यानंतर कशाला टेन्शन घेताय, मी आहे. कोणापासून देश थांबला नाही. आपण कुठल्या भ्रमात आहे.
यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते तत्वापि स इमान लोकांना हंती न बदलते. अहंकार सोडून द्या आणि अपेक्षा धरू नका. कर्म तुमचं तुम्हाला देवाजवळ घेऊन जाईल. देव मानणारे सगळेच चांगले असतात असं नाही आणि देव न मानणारे सगळेच वाईट असतात असंही नाही. मी तर म्हणत असतो देव मानणाऱ्या बदमाशांपेक्षा देव न मानणारे सज्जन बऱ्याच वेळेला परवडतात. माळ घालून बदमाशपणा करणाऱ्यापेक्षा माळ न घालता चांगले वागणारे परवडले. आता नाही घातलेले म्हणतील बरे आमचं मत, तसा अर्थ काढू नका. दोघांनी ऐका, चांगलंच वागताय ना माळी घाला आणि माळीच घातल्यात ना मग चांगलं वागा. सगळ्या माळ घालणाऱ्यांनी चांगलं वागावं आणि सगळ्या चांगल्या वागणाऱ्यांनी माळ घालावी. सगळे प्रश्न सुटतील. या सगळ्याचा भाव सांगणारा अभंग डोळ्यात आणतो. जे कारंजले गांजले कर्माचा मार्ग आहे पण इतका शुद्ध आहे. रंजल्या गांजल्याची सेवा करणारा साधूच्या बरोबरीत आणला तुकोबाराने. ज्यासी आपुलता नाही त्यासी घरी जो हृदय तोची साधू तया करणे जे पुत्रासी तेची दासानी तोची साधू. साधुत्व प्राप्त करण्याकरता टाळ मृदंग विना घेऊन भजनच केलं पाहिजे असं नाही. रंजल्या गांजल्याची सेवा सुद्धा तुम्हाला साधुत्वापर्यंत घेऊन जाते. हा तुकोबारायाने कर्म योग्याच्या जीवनावर मारलेला शिक्का आहे. कुठंतरी माझं जीवन समाजाच्या उपयोगी व्हावं. 1993 दादाने हा संकल्प केला. मी म्हणलं तुम्ही सगळा पुढाकार घेतला असेल. म्हणले माझं काय, हे सगळं लोकांनी केलंय. हा निजामाच्या काळातला जिल्हा आहे. लातूर याच्यातून वेगळा झालाय. नंतर लातूर जिल्हा याच्यातून विभाजन करून झाला. सगळ्यात पूर्वीचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्याचं ठिकाण त्या जिल्ह्याच्या ठिकाणातली एवढी मोक्याची जागा आणि एवढी जागा फक्त ज्ञानोबारायाच्या मंदिरासाठी आणि समाज उपयोगी उपक्रमासाठी वापरायची. ह्या भावनेनं त्यांनी हा निर्णय घेतला. केवढं तोला मोलाचं जीवन. कुठंतरी हा निर्णय माझं जीवन कोणाच्या उपयोगाला आलं पाहिजे. हाही एक योगच आहे. योगदा अवस्था मग निष्काम कर्मयोगाचं जीवन जगा, निष्काम उपासनेचं जीवन जगा. ही आमच्या संतांनी केलं. ज्ञानदा अवस्थेतून संन्यासदा अवस्थेत गेले, संन्यासदा अवस्थेतून योगदा अवस्थेत गेले. योगदा अवस्था साधना एकदा झाली की मग माणसं संत जीवन माईक पदार्थात अडकून राहत. त्याला चौथी अवस्था म्हणायचं लीलोन्मुक्ती. आणि न लगे माईक पदार्थ येथे एकची लीला तरले जे सर्व भावी मज भजले. एकदा मायेतून बाजूला गेले असतात. मायानो रे जेव्हा विश्व ब्रह्म होय, मायेतून बाजूला गेलं की मग सत्यदा अवस्था, परमात्म्याच्या सत्यत्वाची अनुभूती. सत्यसाच खरे नागोबाचे सत्य तू सत्य तू सत्य तू कागा हा दाविला जगला विठाला. महाराज कुठलीही परमार्थिक साधना समर्पणानं होऊ द्या.
ती साधना तुम्हाला परमात्मा प्राप्तीचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही. डेडिकेशन महत्वाचं, समर्पण. आमचा घोटाळा इथं आहे. ओवी सांगतो, मी चूक करतोय, ओवी म्हणताना मला चूक तुम्ही पकडून द्या. जो मज हो ये शरण इतक्या लवकर पकडली तर ते अनन्य धरला पाहिजे. ओवीतला अनन्य आम्ही धरलाय, पण आचरणात अनन्य विसरलो. नुसता ओवीतला धरून काय, आपल्या आचरणात अनन्यता किती आहे. अन्य आश्रयने त्यागो इति अनन्यता. समर्पण, डेडिकेशन. तुमची अनन्यता असेल तर तुम्हाला परमात्मा प्राप्तीचा आनंद त्याच क्षणाला झाल्याशिवाय राहणार नाही. बघा आपली अनन्यता कशी कमी पडते. साहेब, प्रत्येक सणाला तुम्ही देवाला पुरणपोळी करता, बरोबर आहे. पुरणपोळी केल्यानंतर गावातल्या सगळ्या देवांना मोठी पुरणपोळी पाठवता, बरोबर आहे. घोटाळा. छोट्या छोट्या पोळ्या काय म्हणतात, नैवेद्य, निवद म्हणा की आपल्या महाराष्ट्रात निवद. का अख्खी मोठी पोळी जर माऊलीला पाठवली तर काय माऊलीचं पोट दुखणार आहे का. एवढी पोळी बर, त्या पोळीवर भजा ठेवता ना तुम्ही. प्रत्येक नेवद्यावर एक भजा आहे का. तिथेही घोटाळा. टोकरून टोकरून 13 निवदाला एकच भजा पुरवतो. उरलेला अर्धा भजा हातात घेऊन पप्प्या गलीत फिरतोय. तुमचा तसाच घोटाळा. देवाला नारळ फोडायला जातात. नारळ फोडलं, सगळं नारळ देवाला ठेवून रिकाम्या हाताने घरी जातात. 25 ला झाले म्हणतील लोक. एवढा तुकडा देवाला, बाकीचं नाश्ता निघाल्यावर. आपली अनन्यता किती चांगली बघा. अरे त्यांनी काय गांजा ओढला का तुमची नासकी नारळ खायला. अनन्यता कुठे आहे आपली. आपलं सोडा, त्या द्रौपदीला सुद्धा हेच झालं ना. खरं तर तिनं म्हणायला पाहिजे होतं वस्त्रहरण प्रसंगी, कृष्णा तू इथंच आहे आणि मला वाचवायला येईल. ती अनन्य कृष्णाशी राहिली नाही. तिनं वेगळे वेगळे प्रयोग करून बघितले. अगोदर म्हणले माझे 5 पती असताना माझं वस्त्रहरण होईल कसं. देव म्हणले तू 100 डायल कर. गाडी घेऊन आलोच. ती म्हणली माझ्याकडे 5 BSNL चे कार्ड आहेत, मी ते नंबर डायल करेन. बस म्हणले 5 नवऱ्यांचं झालं. त्याने मान खाली घातली. देव म्हणले आता तरी म्हण कृष्णा. ती म्हणली ते म्हातारे कशाला बसले. द्रोण, भीष्म, कृपाचार्य. त्यांनी मान खाली घातली. देव म्हणले आता तरी म्हण कृष्णा. ती म्हणली मी काय कमी आहे का. मी यज्ञातून जन्माला आलेली याज्ञ सेना आहे. मी 5 नरवीरांची पत्नी आहे. 5 छाव्याची आई आहे. माझं वस्त्रहरण होईलच कसं. धरलं. आपल्या मराठवाडी भाषेत बोलू. देव म्हणले घे यांना, मला काय करायचं. तुम्ही जोवर यांना घेत नाही तो यांना घ्यायचं सोडत नाही, तोवर देव ताण घेत नाही. तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. तुका म्हणे भार घातलिया वरी होईल कैवारी ना. आपण भार घालत नाही, इथं कमी पडतोय. विठाला तुमचं कुठवर सांगू, आमचे काढतो. रंगभरी कीर्तनात प्रेमे हरिदास तेथे असे देव उभा. खर तर कीर्तनात देव उभा असला, मला नाही वाटत आमच्या कीर्तनात येत असेल म्हणून. उलट आम्ही गावात आलं की ते मंडपातून जात असेल. तिकडं गावाच्या बाहेर जाऊन विश्रांती करत असत. याला एकदा जाऊ द्या कीर्तन करून मग येऊ म्हणत असत. आमचे कीर्तनच त्या लायकीचे झाले. आम्ही संसार सासू एका 77 महाराज 7 दिवस 7ही महाराज. आईचं गाणं, बापाचं गाणं, मित्राचं गाणं, मिक्सरचा दृष्टांत. शेवटी लोकांनी कंटाळून 7व्या दिवशीच्या महाराजाला म्हणले आईचं गाणं म्हणू नका, बापाचं म्हणू नका, मित्राचं म्हणू नका, मिक्सर सांगू नका. सगळ्याचे टिपणं एकच झाले. पण असल्या टिपण्या महाराजाच्या कीर्तनात देव बसल कशाला. आमचंही समर्पण कमी पडत. गुरुवारी संदीपान महाराज फार गोड सांगतात. पूर्वी कीर्तनकारांचा आदर केला जायचा. हल्ली कीर्तनकारांचा दर विचारला जातो. आदराचे कीर्तनकार कमी झाले, दराचे कीर्तनकार जास्ती झाले. मग दर ठरवून जर कीर्तन होत असतील तर त्या कीर्तनात देव फिरकायला राहीलच कशाला. कीर्तन आदरणीयच असावं. भाव जास्त वाढला म्हणजे लय मोठा झाला.
भाव तर काय बैलाला पण मिळतो हल्ली. अरे ते रेसचे बैल शर्यतीचे 11 लाखाला जोडी महाराज. काय भाव ठरवला? दराचे आदराचं कीर्तन करावं आणि मग त्या देवाला त्या कीर्तनाचा सुद्धा आदर वाटावा. साधन सत्यदा अवस्थेत इतका आनंद. बघा मी ते नामदेवरायाचं कीर्तन डोळ्यापुढे आणतो तुमच्या. नामदेव कीर्तन करे, नामदेव कीर्तन करे, पुढे देव सत्य आहे हे ठरलं आणि त्याच्या साधनेमध्ये आपण करत झालो. पुढची अवस्था आहे ते आनंददा. आनंदुरे आधी आनंदुरे जाण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. टाळी वाजवा. ज्ञानोबांचा दरबार त्यांच्याच नावानं हा सोहळा झालेला आहे. त्यांच्या नावाचा जयघोष करून आपण आनंदाची अनुभूती घ्यायला
अनुभूती घेऊन साधनेत प्रवृत्ती, मग आनंदोरे आजी आनंदोरे. आनंद आनंद म्हणजे काय? परमात्मा आमच्या जीवनात आला. सबा ही अभ्यंतरी अवघा परमानंद. हरी तेरे हरी ते तेरे हरिण ध्वजा ठेवलाय. आत हरी बाहेर हरी. आनंद हे देवाचं नाव आहे. स्वरूपायन सच्चिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादी विटेवरी नेट आनंदाचा कंद. आनंद अद्वय नित्य. आनंद म्हणजे परमात्मा. तो आमच्या जीवनात आला म्हणून आनंदोरे आजी आनंद. लोक म्हणले महाराज कळलं मृत्यू लोक दुःखाचा आहे, तरी त्या दुःखरूप मृत्यू लोकामध्ये तुम्ही आनंदाच्या अनुभूतीवर गेलात. अवस्थांतरातून प्रवेश करून आनंददा अवस्थेवर जाऊन आनंदुरे आजी आनंदुरे या अवस्थेवर गेलात. असं करा ना, तुम्ही एकटेच आनंदावर नका न जाऊ. तो तुम्हाला मिळालेला आनंद आम्हालाही द्या ना. माऊली म्हणले तुम्हाला पाहिजे ना आनंद, मग 6 गोष्टीचा विचार करा, तुम्हालाही हा आनंद प्राप्त होईल. दुसरे आपल्याला आनंद पाहिजे ना, मग 6 गोष्टी. याचं 2 अंगानं चिंतन करू आपण. 6 अवतार देवाचे, मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम. या 6 अवतारांच्या चरित्राचं चिंतन करा, त्यात रममान होण्याचा प्रयत्न करा. तुम्हालाही ह्या आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. 6चा विचार दुसऱ्या अंगाने करायचा. तर 1 काय? एकोहम, 1 परमात्मा, 1 परब्रह्म. 2 काय? ईश्वर आणि माया किंवा ईश्वर आणि प्रकृती. 3 काय? 3 मध्ये बरंच आहे. त्रिगुण आहे, 3 अवस्था आहे,
तरी देव आहे. त्या 3 काय काय आहे त्याचा विचार कर. 4 वेद आहे, 4 अंतःकरण आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. ह्या 4चा विचार करा. 5 काय पंचकरण सगळं बघून घ्या. पंचमहाभूत देहत्वानीला 5चा उसन आहे, देहाचं पंचीकरण करा. 6 काय 6 शास्त्रांचा विचार करून षड विकार आणि षड वैरी संपवायचे हा विचार करा. विकार वेगळे आणि वैरी वेगळे. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे वैरी. अस्ति जायते अपक्षेते परिणमते वर्धते विनश्यते हे षड विकार. अस्ति पासून म्रियते पण हे 6 विकार 6 वैरी 6 शास्त्रातून समजून घ्या आणि ह्याचा निकाल लावा. तुम्ही सुद्धा आनंदी झाल्याशिवाय राहणार. इतुके विचारून मग ब्रह्मांड. लोक म्हणले जरा किचकटच आहे हे सगळं. मग माऊली म्हणले किचकट वाटलं ना सोपं करतो. 7वा आणि 8वा एकदा डोक्यात ठेवा. 9वा इथं पंढरपूरलाच भेटतो शेवटच्या चरणात.
सातवा अवतार 8वा वेळ याचाही 2 अंगानं. 7वा अवतार राम, 8वा अवतार कृष्ण समजून घ्या. आणि 7व्या अवताराच्या निमित्तानं सप्तग्रंथीचा छेद करा. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, अहंता आणि ममता. 8व्या अवताराच्या निमित्त अष्टदा प्रकृतीतून बाहेर पडा. भूमी, आपो, नलो, वायू, खम, मनो, बुद्धिरेवच अहंकारम इति मे भिन्ना प्रकृती अष्टदा. आणि हे सगळंच नसेल डोक्यात येत तर 9व्याला जवळ करा. 9वा इथून फक्त 150 किलोमीटरवर असेल. 150 कमी का जास्त? 100च होईल. बाप रखुमादेवर विठ्ठल जवळ, त्याला जवळ करा. आनंदो रे आजी आनंदो. ज्ञानेश्वर हातवर करा, हातवर करा. तुकाराम तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. येथ माझे जोरले पायी कपन विठ्ठल जे जे